मराठीत आहे सर. सुनीता जामगडेला कधी नागपुरात आणलं आणि जे इंट्रोगेट केलं तुम्ही त्याच्याबद्दल सांगा. तुम्ही गुन्हे दाखल झाले. आपल्याला ऑलरेडी आपण ब्रीफ केलं होतं की सुनीता जामगडे नावाची जी महिला होती, शी क्रॉस दी LOC फ्रॉम कारगिल डिस्ट्रिक्ट 14 मे रोजी क्रॉस केलं होतं त्यांनी. तर त्यांना अमृतसर पोलिसांकडे पाकिस्तान ऑथॉरिटीजने हँडओव्हर केलं होतं. त्यानंतर आपण त्यांना काल रात्री नागपूर येथे आणलेलं आहे. येथे आणल्यानंतर आपल्याला अमृतसर पोलिसांकडून 0 FIRचे देखील डॉक्युमेंट्स प्राप्त झाले. त्यानुसार आपण रेग्युलर FIR कपिलनगर पोलीस स्टेशन माननीय CP सरांच्या मार्गदर्शनात दाखल केलेलं आहे. त्याच्यामध्ये ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्टचे सेक्शन लावण्यात आलेले आहेत आणि रात्रीच आपण महिलेला मॅजिस्ट्रेट यांच्यासमोर हजर करून अटक करण्याची देखील परवानगी घेतलेली आहे. आता सध्या ते आपल्या कस्टडीमध्ये असून त्यांचं इंटरोगेशन चालू आहे. सध्याच्या याच्यात त्यांच्याकडनं आपल्याला मोबाईल देखील मिळालेला आहे, पासपोर्ट आहे, त्यांचं ID कार्ड्स आहेत, आधार कार्ड आहे, इलेक्शन ID कार्ड आहे. हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला त्यांच्याकडून मिळालेले आहेत. परंतु जो मोबाईल आहे त्याच्या ॲनालिसिससाठी आपण नागपूर पोलीस येथील जे सायबर एक्सपर्ट्स आहेत त्यांची मदत घेत आहोत. त्याच्यानंतर सर्व डेटा रिकवर करून ते यांच्या विचारपूसमध्ये ज्या गोष्टी समोर येतील त्यांना आपण क्रॉस व्हेरीफाय करणार आहोत. सर, चौकशीतून काय आढळलं तुम्हाला, काय सांगते काय नाही? आतापर्यंतची जी चौकशी केलेली आहे त्याच्यानुसार तिने असं सांगितलं की तिच्यासोबत त्या महिलेसोबत मुलगा होता, एक त्यांचा 13 वर्षाचा मुलगा आहे, की जिथूनच आपल्याला प्राथमिक माहिती मिळाली होती कारगिल पोलिसांकडून की असा मुलगा कपिलनगरमधील आहे आणि तो सांगत आहे की त्याची आई क्रॉस करून पाकिस्तानमध्ये गेलेली आहे. तर तिचं असं सांगणं आहे की ती त्या मुलाला बर्फ दाखवण्यासाठी कारगिल येथे घेऊन गेली होती. त्यानंतर त्यांचे तिथे पैसे संपले आणि मग ती तिथे जॉब शोधत होती लोकली आणि जॉब शोधत असताना ती पाकिस्तानात गेली असं ती प्राथमिक माहिती देत आहे. परंतु आत्ता सध्या ती खरं बोलत आहे खोटं बोलत आहे याच्यावर आपण कमेंट करू शकत नाही, कारण तिच्या मोबाईलमधील जी माहिती आहे ती आपण व्हेरीफाय करणार आणि इतरही तिच्या मुलाला तो मुलगा आहे त्यांना देखील आपण कॉन्टॅक्ट केलेला आहे. आपले CWCच्या ताब्यात आल्यानंतर त्यांच्यासोबत देखील आपण याबाबत विचारणा करणार आहोत. सर, हेरगिरी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि प्राथमिक माहिती काय मिळाली ती कुणाच्या तरी संपर्कात असल्याची चर्चा होती, तर त्यात काही तथ्य आहे? यस, त्याच्यामध्ये थोडं तथ्य दिसून येत आहे, कारण आत्तापर्यंत अमृतसर पोलिसांनी जे इंटरोगेशन केलेलं आहे प्राथमिक त्याच्यामध्ये असं समजून येत आहे की काही सोशल मीडियावर काही पाकिस्तानी नागरिकांचे त्यांचा कॉन्टॅक्ट होता, परंतु यांची व्हर्जन थोडी वेगळी आहे. ते म्हणतात की होता कॉन्टॅक्ट परंतु वेगळ्या कारणासाठी होता. तर दॅट इज द क्वेश्चन नाव, तेच आपण इथे क्रॉस व्हेरीफाय करणार आहोत. सर, चॅटमध्ये धर्मगुरूचं नाव समोर आलेलं आहे. कोण हा पाकिस्तानचा धर्मगुरू आहे? आत्तापर्यंत असं कुठलंही नाव आपल्याकडे समोर आलेलं नाही आहे. कुणी धर्मगुरू आहे किंवा वेगळं कुणी आहे. त्या महिलेच्या सांगण्यानुसार ते काहीतरी बिझनेस सुरू करायचा होता, त्यामुळे मी काही लोकांच्या संपर्कात तिकडे होती असं त्यांचं सांगणं आहे. परंतु ते संपूर्ण चेक झाल्याशिवाय त्याच्यावर आपण त्याच्यामध्ये ॲक्च्युली हा 0 FIR अमृतसर पोलिसांनी दाखल केलेला आहे आणि त्यांनी आपल्याकडे वर्ग केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांना प्राथमिक चौकशीमधून असं निदर्शनास आलं होतं की काही पाकिस्तानी नागरिकांसोबत या मोबाईलवरून चॅटिंग झालेली आहे आणि जी चॅटिंग झाली किंवा हे सर्व बॉर्डर क्रॉस करण्याची प्रक्रिया होती ती अशा वेळेस झाली ज्यावेळेस इंडिया पाकिस्तानमध्ये टेन्शन्स हाय लेवलला होते. तर त्यामुळे मग त्यांनी तात्काळ तो गुन्हा दाखल केलेला आहे. आता आपण इतर ज्या सिक्युरिटी एजन्सीज आहेत त्यांना देखील याच्यामध्ये तपासात इन्व्हॉल्व करणार आहोत, जेणेकरून कुठलाही अँगल याच्यामध्ये मिस होता कामा नये. असं नाही म्हणू शकत आपण, काही आढळलेलं नाही आहे असं की त्यावेळेस जी परिस्थिती होती त्यानुसार कुणीतरी पाकिस्तानात जात आहे तर दॅट इज सस्पिशियस.
ते शंका निर्माण करणारं नक्कीच आहे. त्याच्यामुळे आपण संपूर्ण मोबाईलचे ॲनालिसिस केल्याशिवाय याच्यावर कमेंट करू शकत नाही. हिंदी में केव्हापर्यंत सर हे सगळं अनालिसिस होऊ शकतं? सर जी पाकिस्तानात ही गेली होती BSFची इतकी मोठी सिक्युरिटी असताना ती कशी काय गेली तुम्ही त्याबद्दल काय सांगितलं? ते आता थोडं उडवाउडवीचे उत्तर देत आहेत. याच्या बाबतीत आपण विचारलं त्यांना कसे काय गेले, तर ते सांगतात की शेवटच्या विलेजमध्ये मी जॉब शोधण्यासाठी गेली होती, मला माहीतच नव्हतं ते विलेज कुठलं आहे. तर ह्या प्रकारचे थोडे उत्तर येत आहेत. तर ते थोडं व्हेरीफाय करण्यासाठी वेळ लागू शकतो, परंतु आपण लवकरच याच्यामध्ये सत्य काय आहे ते निष्पन्न करू. मुवमेंट पॉसिबल आहे का BSFची सिक्युरिटी असताना तिची मुवमेंट? यस, आपण त्यासाठीच आता हिने जे ह्या महिलेने जे आपल्याला वर्जन सांगितलेली आहे, वी आर इन कॉन्टॅक्ट विथ कारगिल पोलीस, की ते ह्या महिला जे नाव सांगतायत तिथल्या गावांचं, ते हॉस्पिटलचं नाव सांगतायत, त्या सगळ्या गोष्टी तिथे आहेत किंवा कसं, हे आपण तिथे त्यांच्यासोबत फिजिकली ऑन ग्राउंड व्हेरीफाय करणार आहोत. आणि त्याच्यानंतर हे खोटं बोलत आहेत की खरं बोलत आहेत ते निष्पन्न होणार. तुम्हाला सहकार्य करण्याकडे किंवा वेळा असेल तर म्हणावं का, कारण मला ज्या पद्धतीने नाही, सध्या तरी ते आपण जे प्रश्न विचारतोय त्यांना ते कॉन्फिडंटली त्याचं उत्तर देत आहेत सध्याच्या परिस्थितीत. कारण आपल्याकडे अजून त्यांना क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी जो महत्त्वाचा डेटा पाहिजे, इन्फॉर्मेशन पाहिजे, ती अवेलेबल होईल एकदा मोबाईलची ॲनालिसिस केल्यावर. जेणेकरून ते जर खोटं बोलत असेल तर आपल्याला त्यांना त्याच्यामध्ये लीड मिळेल की हे आपल्याला मिसलीड करतायत आणि त्याच्यानंतर पुढचा तपास केला जाईल. नाही, आपण काल रात्री सूर्यास्तानंतर त्या महिलेला अटक केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण मान्य न्यायालयाची परवानगी घेतली त्याच्यात अटक करण्याची. आज रोजी आपण पुन्हा एकदा मान्य न्यायालयासमोर त्यांना हजर करणार आहोत आणि पोलीस कस्टडीसाठी मागणी करणार आहोत. यस, आम्ही जाणार त्याच्यात. इट्स नॉट फिजिकल ऑफेन्स ॲज सच की तिथं जाऊन आपल्याला करावं लागेल, कारण त्यांचं चॅटिंग वगैरे सर्व इथूनच सुरू झाली होती ते कपिलनगरमध्ये असताना. त्याच्यामुळे बराचसा तपास आपला इथून होईल आणि हा बराचसा तपास जो आहे तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असेल किंवा मोबाईल फोनवर कॉन्टॅक्ट असेल त्याच अनुषंगाने होणार आहे. हिंदी में बताइए, आई अपना क्या बता रहे हो? देखिए, वो महिला कल रात को यहाँ पे नागपुर में लाया गया है. उसके साथ न्यायालय की परवानगी लेके उनको अरेस्ट भी किया गया है. अभी तक के इंटरोगेशन में हमने उनको जो सवाल पूछे हैं, पूरा सीक्वेंस ऑफ इवेंट जो था वो पूछा है, तो उन्होंने वो सीक्वेंस ऑफ इवेंट बताया है. जैसे कि यहाँ से वो 4 तारीख को नागपुर से निकले थे, फिर अमृतसर गए, अमृतसर से वो बच्चे को जो साथ में लेके गए थे उसको स्नो देखना था, इसलिए वो कश्मीर में लेके गए, फिर कारगिल गए और कारगिल से फिर वो उन्होंने बॉर्डर क्रॉस किया है. और वो लगभग 14 तारीख से 23 तारीख तक पाकिस्तान में थे, पाकिस्तान अथॉरिटीज़ की कस्टडी में. तो वहाँ पे क्या हुआ, इनके पास मोबाइल भी था वहाँ पे, वो सारी चीज़ें वो अभी तक वो क्लियरली नहीं बता रहे हैं. तो हमें वो अच्छे से उसमें इंट्रोगेशन करना पड़ेगा, उसके बाद ही वो क्लियर होगा. सर, महिला मानसिक रोगी भी जानकारी बताई जा रही है, क्या सत्यता है इसमें? देखिए, वो अभी तक वेरीफाई नहीं हो पाया है क्योंकि उनके पास एक 2 तारीख का 2 मई 2025 उस दिन का एक हॉस्पिटल का कार्ड है, लेकिन उसके पहले उनकी कुछ ट्रीटमेंट चल रही थी क्या, वो अभी तक वेरीफाई नहीं हो पाया है. तो हम आज क्रॉस चेक करेंगे. नागपुर में क्या गुना दाखिल हुआ और कुछ आपके पास सुना है कि वो मुंबई कर दी पाकिस्तान? देखिए, ये जो 0 FIR हुई थी वो अमृतसर पुलिस ने की थी, क्योंकि उनके पास जब BSF ने हैंड ओवर किया तो उनको प्राइमा फेसी लगा कि कुछ तो इसमें हो सकता है स्पाइंग का एंगल, क्योंकि उन्होंने सोशल मीडिया अकाउंट वगैरह चेक किए थे उनके, तो उसमें चैटिंग थी पाक नेशनल्स के साथ. तो उन्होंने 0 FIR दाखिल करके वो ट्रांसफ़र किए नागपुर पुलिस को. हमने सेम सेक्शंस के तहत ऑफिशियल सीक्रेट्स एक्ट के वो FIR रेगुलर FIR में कन्वर्ट की है और उसी FIR में अब इनकी पुलिस कस्टडी लेके आगे का इंटरोगेशन होने वाला है. सर, आपको लगता है उसमें कुछ नागपुर की सेंसिटिव जानकारी पाकिस्तान के नेशनल्स के साथ साझा की? मैंने जैसे पहले भी बोला कि अभी तक वो मोबाइल की पूरी एनालिसिस रिकवरी नहीं हुई है, क्योंकि जो महिला है उनके कहने के अनुसार कि उन्होंने सॉफ्टवेयर मारा था, मतलब रीसेट किया था फ़ोन, ऐसे वो बोल रहे हैं. तो पहले तो हमें पूरा वो रिकवर करना पड़ेगा अपने साइबर टूल्स का इस्तेमाल करके, और उसके बाद ही वो क्लियर होगा कि यहाँ की कुछ सेंसिटिव जानकारी कहीं दूसरी जगह पे शेयर हुई है या नहीं हुई है. थैंक यू सर.